अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, लवकरच येत आहे शाकंभरी नवरात्र. आता शाकंभरी नवरात्र काय आहे तुम्हाला देखील माहित आहे. ही गुप्त नवरात्र असल्यामुळे ही नवरात्र बघा आपल्याला साजरी करायची आहे. आता गुप्तपणेच करायची का कशी करायची? बघा, आपल्या घरामध्ये जरी घटस्थापना शारदीय नवरात्रीला होत असेल तरी देखील शाकंभरी नवरात्रीचं आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्व आहे. कारण एक प्रकारे आपल्या देवीचा कुळाचार करण्याची संधी आपल्याला या नवीन वर्षात सुरू झाल्यापासूनच मिळते आणि शाकंभरी पौर्णिमा पर्यंत आपल्याला हा उत्सव साजरा करायचा असतो. तर बघा, कॅलेंडर प्रमाणे शाकंभरी नवरात्र ही मंगळवारी 7 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. म्हणजे या दिवशी दुर्गाष्टमी असणार आहे व शाकंभरी देवीचे नवरात्र या दिवशी सुरुवात होणार आहे. हा उत्सव 8 दिवसाचा असतो. म्हणजे बघा, 13 तारखेपर्यंत ज्या दिवशी भोगी आहे त्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. म्हणजे याचं या दिवशी म्हणजे 8 दिवसाचा हा उत्सव असतो. तर याच्या मागे देखील कहाणी आहे. बघा, शाकंभरी नवरात्रीला 7 जानेवारीला सुरुवात होते व 13 जानेवारी शाकंभरी पौर्णिमा या दिवशी त्याची समाप्ती असते आणि पौर्णिमा सुरू होते ती बघा सकाळी 14 जानेवारीला 13 जानेवारीलाच पहाटे 5:02 पौर्णिमेला सुरुवात होते व 14 जानेवारीला 3:56 म्हणजे पहाटेचाच वेळ आहे. त्यामुळे आपल्याला पौर्णिमा तिथी ही 13 तारखेची आहे. 13 तारखेपर्यंत पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे. याच्या मागे देखील अतिशय महत्वाची कथा आहे, सुंदर कथा आहे. बघा, प्राचीन काळी आपली शाकंभरी जी देवी आहे, शाकंभरी देवी ही अंधारात असणारी पण प्रकाशाच्या किरणांप्रमाणेच ती होती. पण बघा, प्राचीन काळी अत्यंत दुष्काळ पडला होता. माणसांना अन्नधान्य, पाणी प्यायला नव्हतं, अन्नधान्य खायला नव्हतं, काहीच नव्हतं. सगळीकडे दुष्काळ पडला होता व वर्षानुवर्ष हा दुष्काळ वाढतच चालला होता. अशा वेळेस सगळ्या देवांनी, ऋषीमुनींनी व जे आपले मानव आहेत, मानव जाती आहेत, ते सगळ्यांनी देवीला प्रार्थना करायला सुरुवात केली आणि प्रार्थनेला अखेर यश आलं. 8 दिवसाच्या या सेवेमध्ये, 8 दिवसाच्या या प्रवासामध्ये देवी साक्षात शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी, पौष महिन्यातील पौर्णिमे दिवशी प्रसन्न झाली व या दिवशी सगळ्यात अगोदर भाजपाला उगवून आल्या. सगळीकडचा जो दुष्काळ होता तो नष्ट झाला व सगळीकडे हिरवेगार वातावरण झाले. सगळीकडे भाज्या वगैरे उगवून आल्या व या दिवशी म्हणूनच आपण भोगी देखील सण साजरा करत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण या दिवशी बनवत असतो. म्हणजे या प्रकारे सगळ्यांचं जे कष्ट होतं, माणसांचं, देवांचं, ऋषीमुनींचं, जे दुष्काळाने त्रासले होते त्यांना देखील कुठेतरी दिलासा मिळाला. देवी प्रसन्न झाली. त्या दिवसापासून देवीला देखील सगळ्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यामुळे आपल्याला शाकंभरी पौर्णिमा तिथीपर्यंत आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे. आपल्या देवीची उपासना आपल्याला करायची आहे. बघा, आता ही उपासना आपण आता शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या देवीची जे काही घट असतो, जो उत्सव असतो नवरात्रीचा, तो आपण साजरा करतच असतो. पण या जो शाकंभरी नवरात्र आहे ही गुप्त नवरात्र आहे. या नवरात्रीमध्ये जर तुम्ही या विशेष अशा सेवा केल्या तर तुमच्या जीवनातील 100% 100 मधले 99.99% तुमचे सगळे प्रश्न सुटणार म्हणजे सुटणारच आहेत. मग तो विवाहाचा असेल, संततीचा असेल, घराचं स्वप्न असेल, एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे, नोकरी संबंधी असेल, कोणत्याही समस्या तुमच्या जीवनातल्या नक्कीच मार्गी लागणार आहेत. कारण आपलं बघा, आपण सगळ्यांची सेवा करतो पण कुठेतरी आपल्या देवीचा कुळाचार करायला आपण विसरत असतो. आपल्या कुलदेवीला आपण विसरत असतो. आपल्या कुलदेवीला विसरून चालत नाही. आपल्या कुलदेवीचा देखील कुळाचार आपल्याला करायलाच हवा. त्यामुळे शाकंभरी नवरात्रीला सुरुवात होते ती 7 जानेवारी म्हणजे येत्या मंगळवारी. त्यामुळे 2-3 दिवस अगोदरच मी व्हिडिओ टाकते. शाकंभरी नवरात्री दिवशी तुम्हाला काही पूजा मांडणी वगैरे वेगळी करायची काही गरज नाहीये. तुम्हाला फक्त तुमच्या कुलदेवीला या दिवशी तुम्हाला आवर्जून पंचामृताने स्नान घालायचं आहे. तिला व्यवस्थित तिचा अभिषेक करायचा आहे. तिच्या नावाचा जयघोष करायचा आहे आणि कुलदेवीची तुम्हाला कुलदेवीच माहित नसेल तर कुलदेवीच्या नावाने एखादी सुपारी घ्या. श्रीयंत्र असेल, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल ती घ्या किंवा अन्नपूर्णेची मूर्ती घ्या आणि तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही अभिषेक करा. तुम्हाला आवर्जून अभिषेक करायचा आहे. तुम्हाला देखील माहित आहे, नवरात्रीमध्ये, शारदीय नवरात्रीला आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो. तर तुम्ही या दिवसांमध्ये, हे 8 दिवस आहेत, रोज तुम्ही रोज तुम्हाला शक्य असेल तर रोज एक पाठ केला तर अतिशय उत्तम आहे. पण नाही शक्य तर तुम्ही रोज 2-2 अध्याय तरी दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला सुरुवात करा. अतिशय अतिशय फलदायी आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात आणि 14 अध्याय आहेत फक्त आणि हे अध्याय तुमच्या शाकंभरी पौर्णिमेपर्यंत तुमचे संपून देखील जातील. 2-2 अध्यायापर्यंत तुम्ही घेतले तर. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित दुर्गा सप्तशतीचे अशा रीतीने पाठ केले तरी देखील चालतील. नंतर दुसरी सेवा म्हणजे बघा,
आणि मी ज्या काही या सेवा सांगते या केंद्रातून दिलेल्या असतात बरं का. आपल्याला सांगायच्या म्हणून मनाच्या सांगत बसायचं असलं काही नाही. आणि ज्या सेवा सांगते या तुम्हाला 100% तुमच्यासाठी काम करतात, तुमच्यासाठी कार्य करतात म्हणजे करतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवा करा. आणि जोपर्यंत आपण सेवा करणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की या सेवा आपल्यासाठी किती काम करतायत. त्यामुळे तुम्ही आवर्जून सेवा करा. सेवेकरी बनावं, सेवेकरी घडवा. आता बघा, आता दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्हाला वाचायचे शक्य झाले नाही तर दुसरं काय करायचं. तर तुम्हाला मी दरवेळी सांगत असते, लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे, जी प्रदीप दादांनी सांगितलेली आहे, ती जरी तुम्ही केली म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही श्रीयंत्रावरती किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती, लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती, आपल्या कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीची मूर्ती असेल, कशावरतीही तुम्हाला जे शक्य होईल त्यावरती तुम्हाला आता एवढे ऑप्शन दिले. कुलदेवीचा टाक, कुलदेवीची मूर्ती असेल मूर्ती, किंवा श्रीयंत्र, लक्ष्मी मातेची मूर्ती, अन्नपूर्णेची मूर्ती, आणि कुलदेवीचाच करायचं असेल पण कुलदेवी माहित नाही तर सुपारी. अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. हे 8 दिवस तुम्हाला लगातार रोज कुंकुमार्चन करायचं आहे. आणि तुम्हाला रोज 16 वेळा शक्य नाही तर रोज एकदा तर श्रीसुक्त म्हणत म्हणत रोज तुम्ही कुंकुमार्चन करायला सुरुवात करा. त्याचं देखील फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण ते कुंकू एक प्रकारे अभिमंत्रित झालेलं असतं आणि आपण कुठे बाहेर चांगल्या कार्याला किंवा एखाद्या एक्झामला जात असो किंवा नोकरीच्या शोधात जात असो, विवाहासाठी मुलगी बघण्यासाठी जात असतो, कशासाठीही जात असो, किंवा रोज तुम्ही ते कुंकू जर तुमच्या कपाळाला लावायला सुरुवात केली तर ती शक्ती आपल्यासोबत, ती ऊर्जा आपल्यासाठी काम करत असते, आपल्यासोबत आपलं रक्षण देखील करत असते. त्यामुळे तुम्ही कुंकुमार्चन करा. आणि कुंकुमार्चन करा त्यासोबत देवीला अतिशय प्रिय असणारी महालक्ष्मी अष्टकमची सेवा. रोज 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत रोज तुम्हाला 16 वेळा. आता 16 वेळाच का, बघा ज्या गोष्टी मी सांगते ना त्या गोष्टी 16 वेळा म्हणजे बघा एक प्रकारे ते आकडा आहे आणि खूप सुंदर आकडा आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही 16 वेळा जर केलं, लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होणार आहे. त्यामुळे तुम्ही 16 वेळा करा, नाही शक्य झालं तर कमीत कमी एकदा तरी करा. अशा पद्धतीने महालक्ष्मी अष्टकमची सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. नंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे, कुबेर मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे व आपल्या महाराजांची एक माळ तुम्हाला घ्यायची आहे. त्याच पद्धतीने बघा आपल्याला आपली आता शाकंभरी देवी आहे, शाकंभरी देवीचं मंदिर तुमच्या जवळपास असेल किंवा तुमच्या कुलदेवीचं तुमच्या जवळपास मंदिर असेल छोटस, तर तुम्ही त्या दिवशी पौर्णिमे दिवशी आवर्जून जा. बघा तिथे सगळ्या फळभाज्यांनी लखडलेली म्हणजे तुम्हाला देवीची मूर्ती दिसेल. म्हणजे वस्त्रांनी नाही तर फळभाज्यांनी, फळांनी, वेगवेगळ्या पालेभाज्यांनी देवीला सजवलेलं असताना अतिशय देखणं व अतिशय सुंदर असं त्या देवीचं रूप दिसत असतं त्या दिवशी. त्यामुळे तुम्ही आवर्जून त्या दिवशी मंदिराला भेट द्या आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या कशा पद्धतीने देवीला सजवलेलं असतं. आणि शाकंभरी देवीचा मंत्र जर तुम्हाला जपायचा असेल, एक माळ जपायचा असेल, तर ओम शाम शाकंभरी देवाय नमः, ओम शाम शाकंभरी देवाय नमः, ओम शाम शाकंभरी देवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मी जास्त सेवा सांगितली नाही, अजून देखील सांगते. फक्त सेवा करताना तुम्हाला खाली आसन घेऊन बसायचं आहे, शुद्ध देशी गाईच्या तुपाचा तुम्हाला देवी समोर लावायचा आहे. आणि एवढा 8 दिवस आपल्या देवीचा कुळाचार करायचा आहे. आणि नंतर त्याचे रिझल्ट बघायचे आहेत, तुम्हाला काय त्याचा अनुभव येतो. लगेचच तुम्हाला त्याचे अनुभव दिसायला सुरुवात होतील. व जर तुम्ही खरंच मनापासून ही सेवा केली असेल तर नक्कीच 100% तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार. त्यामुळे तुम्ही ही शाकंभरी नवरात्रीचा जो उत्सव आहे, जो सण आहे तो आवर्जून साजरा करा. आपण घटस्थापना करत नाही मान्य आहे, पण या दिवशी गुप्त नवरात्र आहे व गुप्त नवरात्रीमध्ये केले जाणारे उपाय, केली जाणारी सेवा ही 100% आपल्यासाठी कार्य करते म्हणजे करतेच. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरायची नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.